तुम्ही पाटील सरांचे खूप आभार मानते, कारण त्यांनी आमच्या 25 लोकांच्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांचे खूप छान पद्धतीने लेक्चर ओरिएंटेड मॅनेजमेंट केली. त्याबद्दल त्या दोघांचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि सर्व ट्रेनिंगना मी त्यांच्या पुढच्या बिझनेससाठी खूप मनापासून शुभेच्छा देते. थँक्यू. आता याच्यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी ड्युटी सर यांना मी आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर, त्यानंतर एमगेकर सर, माझे मित्र मगदूम सर, या ट्रेनिंग फाउंडेशनचे नोडल ऑफिसर सचिन पाटील सर, त्याचबरोबर कमते सर आणि शिर्डे सर, त्याचबरोबर जोशीलकर सर आपले कोऑर्डिनेटर, आणि तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आणि भावी भारताचे एक सुजाण आणि हुशार अशा प्रकारचे वेल एज्युकेटेड चांगल्या कुटुंबातून आलेले सगळे उद्योजक, तर खरोखरच मला एक वेगळा अनुभव या प्रशिक्षणातून आला. मी गेल्या वर्षी रिटायर झालो आणि त्यामुळे मी निवांत घरी असतोय. सकाळी मी सहज पेपर वाचतोय आणि पेपर वाचत असताना पेपरमध्ये ॲड प्रत्येक वेळी असतात काहीतरी, तशीच एक निळी ॲड मला त्या पेपरमध्ये दिसली आणि मग ती ॲड बघितली तर कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स्ड ॲग्रिकल्चर फाउंडेशन उत्तूर मार्फत ट्रेनिंग घेतलं जाणार आहे आणि त्याची सगळी वैशिष्ट्ये बघितली. आता ते कृष्णा व्हॅली म्हटल्याबरोबर मला लगेच सचिन पाटील सर आणि जोशीलकर सर, त्याच्या अगोदरच आम्ही एकदा भेटलेलो होतो माझ्या भाऊभावाच्या ॲडमिशनसाठी, त्यावेळी आमची थोडीशी चर्चा झाली होती. मग मी त्याच्यात एक असं होतं की BSc वाल्यांना सुद्धा हे ट्रेनिंग आहे. सहज गेला मी म्हटलं आता असाची ॲड आलेली, मी ट्रेनिंग करू 45 दिवसाची. म्हणजे काय आता करत बसलायचं की ट्रेनिंग झाली की तुमचं रिटायरमेंट होतं, काय गरज आहे तुला, आणि तुम्ही आता कुठे काय करणार आहे सर, पेन्शन आहे सगळं आहे. पण थोडंसं माझ्यामधला एक शिक्षक आणि थोडंसं मला एक सवय आहे की मिळेल ते ज्ञान आत्मसात करायचं. फक्त पैसा मिळवायचा आहे हा स्वार्थ माझ्या मनात कधीच शक्यतो सहजासहजी नसतो. एखादी गोष्ट करत असताना आता ते तसं माझ्या पूर्वीपासूनच थोडंसं आहे, कारण साधं दुकानातून आल्यानंतर पुढी जरी सोडली आणि त्या पुढीचा कागद जरी असला तर त्या कागदावर काय काय आहे हे बघण्याची वृत्ती माझी लहानपणापासूनची आहे. त्यातून मला खूपच नॉलेज मिळालं, म्हणजे तसं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या माझ्या जीवनासाठी. म्हणजे मी 4 भिंतीच्या आतच म्हणजे शिक्षकांच्याकडनं शिकलो असं नाही, तर तसा अनुभव मला इथं खूप मिळेल. कारण हे ट्रेनिंग असं होतं की माझा देश हा कृषीप्रधान देश आहे आणि माझ्या या कृषीप्रधान देशामध्ये आत्ता जर परिस्थिती बघितली, कालच मी या ट्रेनिंगहून गेल्यानंतर फिरायला जातो आणि फिरायला जायच्या आधी माझ्याबरोबर एक डॉक्टर असतात, गुरुजी डॉक्टर म्हणून ते, त्यांनी मिळून जातो फिरायला. डॉक्टरला म्हटलं चला फिरायला जायचं काय, तर ते म्हणले नाही जरा पेशंट येणार आहे तुम्ही जाऊन आलो परत, आणि मग त्यांच्यावर परत बसलो आणि त्यांना म्हटलं आज काय केला, तर शेताला गेलो म्हणाले. डॉक्टर सुद्धा शेताला जातात कारण आई वडील त्यांचे थोडेसे वयस्क आहेत, रिटायर झाले, त्यांचे शिक्षक आहेत. मग शेताची कामं करायला माणसं मिळत नाही. ते म्हणाले काय शासनाने केलेलं आहे ते लाडकी बहीण आणि या सुविधा केलेल्या आहेत, कोण कामाला येते, काय व्हायचं आमच्या देशात असं म्हणाले. आणि मग मी त्यांना म्हटलं मी जे ट्रेनिंग करतोय त्या ट्रेनिंगमध्ये आज उद्योजक तयार होताना शासनाने ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहे, खरोखरच मी त्या सुविधा आणि त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या
तर खूप चांगला उद्देश शासनाने निर्माण केला. बऱ्याच गोष्टी अशा आहेत शासनाच्या. आणि याच्यामध्ये आता जर बघितलं तर मी खरोखरच सर सांगतोय, मी माझ्या 10वीच्या मुलींना बऱ्याच वेळा मी मुद्दाम उल्लेख करतोय सर. कारण तुम्ही सगळ्याजणी शिकशिला आणि नोकरी करशिला असं नाही. कोण 10वी नंतर लग्न होईल. पालकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे दिलेली मुलगी असते जीवनात, आणि तिच्यावर बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन. इथं मला बऱ्याच गोष्टी अशा अनुभवायला मिळाल्या की मी स्वप्नात देखील काही गोष्टी अशा, म्हणजे मी शिक्षक एक असा शिक्षक आहे की ट्रॅक मधून जाणारा शिक्षक. बाकीच्या गोष्टी जराशा इतर ज्या आहेत त्या मी निग्लेक्ट करतोय समाजामध्ये चाललेल्या. कारण काय, त्याचा आपल्यावर डोक्यामध्ये बॉदरेशन जास्त होतं. तर मी ज्या मुलांच्यावरती संस्कार करणार आहे त्यावरती या गोष्टीचा कुठलाही निगेटिव्हिटी म्हणे म्हणून ती थोडीशी मला लागलेली चांगली सवय आहे. पण इथं आल्यानंतर मला काही भयान गोष्टी म्हणजे अशा शिकायला मिळाल्या मुलांच्याकडून. त्यांना मार्गदर्शन पण केलं. ती मुलं माझ्यात रमली. मी माझ्या बायकोला रोज सांगायचं की आज आमच्यानं असं मला सांगितलं, आज आमच्यानं तसं सांगितलं, आमच्यानं तसं सांगितलं. मुलं माझ्याबरोबर अशी इतकं फ्री बोलतात. इतकं खरोखर या मुलांना गरजेचं आहे मार्गदर्शन. आणि खरोखर बाळांनो तुम्हाला खरं सांगतोय, तुमचं अजून म्हणजे तुम्ही उगवतं जीवन आहे तुमचं. निगेटिव्हिटी तुमचं अजिबात आम्ही नाही. कारण कृष्णा व्हॅली ऍडव्हान्स्ड असा शब्द वापरलेला आहे. आज समाजामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्या निगेटिव्हिटी निर्माण करणाऱ्या जास्त आहेत, पण पॉझिटिव्हिटी निर्माण करणाऱ्या गोष्टी कमी आहेत. आपल्या समोर बसलेले हे सगळे अधिकारी वयाला अतिशय कमी असणारे, पाटील सरांचं काय वय जास्त नाही, मगदूम सरांचं असेल, लिंबेकर सरांचं असेल, ही सगळी मुलं माझ्यासमोर, माझा 60 वर्ष वय आहे, माझ्यासमोर पाटील सर सगळी म्हणजे माझ्या मुलापेक्षा थोडीशी मोठी असणारी आहे. आणि अशा लोकांच्या कडून मिळणारी जी संधी आहे ती तुम्हाला खूप, म्हणजे तुम्ही असं म्हणूच नका की यांच्याकडनं मला काय मिळणार आहे. तुम्हाला मी माझ्या मुलांना तेच सांगतोय की तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट मिळवत असताना तुम्ही लहान मोठं म्हणू नका. एखादा म्हातारा साधा जरी शेतकरी जरी असला तरी तुम्ही असं म्हणत नाही यांच्याकडनं काय मिळणार आहे. त्यामुळं दारुडा जरी आपल्या समोर एखादा आला तर आपण लगेच म्हणतोय अरे दारुडा चला बाजूला. नाही, तुमचं जीवन जे आपण माणूस म्हणून जगतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जन्म देताना आपण किती भाग्यवान आहोत. जन्माला घालताना आपण माणूस म्हणून घातले. माणूस हा पृथ्वी तलावाचा एक बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे आपला दृष्टिकोन, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असला पाहिजे. आज तो दृष्टिकोन कमी होत चाललेला आहे. का? एका बाजूला विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रचंड प्रगती केलेली आहे. मोबाईल आलेला आहे. आमच्या वेळी ज्यावेळी आम्ही शिकत होतो त्यावेळी मोबाईल नावाचा प्रकारच नव्हता. त्यामुळे आम्हाला कुठली जरी शंका असेल तर ती शिक्षकाला विचारल्याशिवाय गत्यंतर नसायचं आणि शिक्षकाची भीती प्रचंड असायची. त्यामुळे आम्हाला ते नॉलेज अपडेट करताच येत नव्हतं. पण आज जर बघितलं, मगाशीच शब्द विचारला व्हॅलिडिकेशन म्हणजे काय, तो शब्द मी तुझ्या आधीच मोबाईलवर पण बघितलेला होता की बरेच दिवस झाला इंग्रजी शब्दाबद्दल आणि पटकन समजलं की निरोप समजला. म्हणजे नॉलेज अपडेट करत असताना आपल्याला असं कोण पाहिजे शिक्षक असं नाही आहे, पण संस्कारासाठी मात्र शिक्षकाने आई वडील पाहिजे आहेत आणि आपले चांगले कलिग्स पाहिजे. बाळांनो तुम्ही खरोखरच, तुम्ही आताचे 15-20 जण आलात, जे बाकीचे आले नाहीत ते उद्योगपती पैसेवान आहेत, त्यांना सर्टिफिकेटची गरज असेल कदाचित, पण तुम्हाला त्या सर्टिफिकेट पेक्षा संस्काराची गरज आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, मी खरं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय, मी शिकत असताना कधीही मी फक्त मी नोकरी करणार आहे, नोकरीसाठी मला शिकायचं आहे असं माझ्या डोक्यात कधीच असायचं नाही. मला फक्त करायचं आहे, मला शिकायचं एक चांगलं. माझ्या आईचे संस्कार हे कायम असायचे. मला जे शिक्षक लाभले ते सुद्धा असेच होते. बरेच ब्राह्मण शिक्षक त्याच्यामध्ये होते, ते मला इतके चांगले लाभले. ते त्यांचं सांगणं किंवा त्यांचं ते हे करणं. काही गोष्टी कशा असतात तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणूस हा दोन्हीनं आणि असणं गरजेचं आहे. दुर्गुण पण असतात आणि सगुण पण असतात. आपण मोठ्या माणसांचं कधी दुर्गुण काढतो का बघा. महात्मा गांधी घेतली, डॉक्टर बाबासाहेब, पण ती सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काही होते की. पण आपण आपल्या प्रत्येक मित्रामध्ये सुद्धा बघत असताना, आपल्या आजूबाजूच्या माणसामध्ये बघत असताना चांगले गुण बघत जायचं. आणि हे जर आपण केलं तर खरोखर आपण आनंदी राहू शकतो. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये बघितलं आपण, आज नवीन मुली येतात, मी मुलींना बऱ्याच वेळा सांगतोय, कारण कसं असते आतापर्यंत त्यांनी जगलेलं जीवन जे असते मुलींच्या बाबतीतलं फार समस्या म्हणजे वाटत असतात, पण थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो. आणि मग ह्या मुलांना मी माझ्यातली काही अशी ती आपली समस्या सांगितली की मी त्याला दुसरा एक ऑप्शन सांगायचा आणि मग ती म्हणायची तसं नाही सर, हे असंच आहे.
मी कालच एक लेख वाचला, त्या लेखामध्ये असं आलेलं होतं की साठी म्हणजे बुद्धी नाठी, असं समाजामध्ये दृष्टिकोन आहे तो खोडून टाकलेला आहे संशोधनात. वयाच्या 50 नंतर 65 पर्यंतचं वय जे आहे त्यांच्याकडचं नॉलेज अपडेट असतं. जी माणसं समाजामध्ये काम करणार आहेत, उदाहरणार्थ मीच घ्या. असं का म्हणतो मी, ह्याच्या अगोदर असं म्हणायचं, जे मेडिकल कॉलेजचे डीन होते त्यांना 5 वर्ष वाढवून दिली, कारण ते वयाच्या 55व्या वर्षी बाहेर जाऊन आले आणि त्यांनी पुढची डिग्री घेतली आणि त्यांचं रिटायरमेंट 60ला होती. पण शासनाच्या लक्षात आलं, एकूण सगळ्यांच्या लक्षात आलं की हा माणूस अजून आपल्याला 5 वर्ष पाहिजे. रिटायरमेंटची वय का ठरवले? बॉडीली विचार करून ठरवले, पण बुद्धीचा विचार जर केला तर तसं बघितला तर वयाच्या 50 पासून 60 पर्यंतची जी माणसं आहेत ती माणसं अत्यंत महत्वाची आहेत. त्यांच्याशी आपला संपर्क असतो, त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त काय घ्यायचं ते घेतलं. म्हणजे आपण असं म्हणतोय समवयस्क मुलं म्हणतोय, पण आज समाजामध्ये समवयस्क मुलांच्या मध्ये गेलं. कालच एक घटना घडली, मला अतिशय मनात प्रचंड दुःख झालं, पण त्याला काही ऑप्शन नव्हते, ऐकल्यानंतर काही गोष्टी. म्हणजे अशा प्रसंग घडत असतात. त्यावेळी एखादा उद्योजक आपल्यातून तरुण उद्योजक जातो आणि मग आपण नुकतं हळहळत बसतो, त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. पण बाळांनो, तुम्ही एकमेकाला आपल्याकडलं असलेलं सपोर्ट सिस्टीम ज्याला म्हणतोय, मग ते आपण काय आता अनेक असा दृष्टिकोन आपल्यामध्ये आलेला आहे, आपल्या नात्यातल्यालाच आपलं सपोर्ट नाही अजिबात करू नका. माझ्या आईने मला काय शिकवलं होतं बघा त्यावेळी लहानपणी असताना, की मी ज्यांना मी मदत मनापासून कुठलाही उद्देश न ठेवता समाजामध्ये ज्यांना मी मदत करणार ती तुझ्याकडे रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट म्हणजे आता मी शब्द वापरला इंग्रजीत रिफ्लेक्ट, पण ती म्हणायची ती तुझ्याकडे येणार. आणि माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाक्षणाला पाटीलचा मला त्याचा अनुभव आला. मी पहिल्याच मी नोकरीसाठी BSc झाल्यानंतर, अजून B.Ed व्हायला नव्हतं आणि मी BSc झाल्यानंतर पहिल्याच वेळी गेलो कोकणात. अतिशय मला वर्षभर सूर्य कुणीकडे उगवतो हे कळत नव्हतं. नोकरी करत असताना 600 रुपये महिन्याला पगार म्हणून ठरवलं. वर्षभर तुम्ही यायचं नाही, विज्ञानचे शिक्षक राहत नाही. माझ्या आईला मी घरातून जाताना सांगितलं होतं, मी वर्षभर येणार नाही, मध्ये आधी येईन सुट्टीला, पण मी सोडून मध्ये कधी येणार नाही. तिनं पण सांगितलं, तू म्हणतोस तेच करायचं, कुणाच्या मुलाचं नुकसान झालं नसलं पाहिजे. समाजामध्ये तुम्ही सुद्धा वावरताना बाळांनो, पैसा येईल तुमच्याकडे, पण तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी कमी येतील. त्या आनंद घ्यायला शिका आणि तो आनंद शाश्वत असला पाहिजे जगत असताना. मी परवाच सांगितलं बोलत असताना सहज की भांडी घासण्यात सुद्धा आपला आनंद घेऊ शकतोय, घर पुसण्यात सुद्धा आनंद घेत असतोय. माझ्यातली मुलं बरीचशी तरुण म्हणताना बाहेर पडताना म्हणतात, आता म्हणजे काय होतंय की आजच्या मुली शिकलेल्या आहेत. परवाच एक उदाहरण, मला एक सहज फिरायला गेल्यानंतर एका पालकानं सांगितलं की माझ्या मुलग्याला मुलगी आलेली आहे, 19,000चं पॅकेज आहे, माझ्या मुलग्याला 14,000चं पॅकेज आहे. मुलगा म्हणतोय मी 19,000 पॅकेजची मुलगी करून घेणार नाही, कारण मला भविष्यात त्रास होणार, ती मला हे करणार. म्हणजे मला एका बाजूला आपल्याला मिळत असताना आपण घेत नाही, कशासाठी की मला शाश्वत आनंदी जीवन जगायचं. तेच जर त्या मुलीनं म्हटलं माझ्या पैसा आहे म्हणून विचार कसा करणार नाही, मी आपण आनंदानं जगण्यासाठी आपल्याला, म्हणजे हे मिळणार कसं, कोण बोलणार आहे असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आपण पुढं व्हायलाच तयार नसतो, कुणाला सांगायलाच तयार नसतो. आताच मी कुलकर्णी साहेब, अक्षय कुलकर्णी साहेबांच्यावर बोलताना म्हणाले, सर कसं आलंय मला माहित आहे. म्हणजे कसं असतं, आपल्यावरती ताण असतात मिळवत असताना सुद्धा, बऱ्याच गोष्टीची ताण असतात. आता ते नोकरीला असताना साहेबांनी किती वेळा मला हे द्यायचं, त्यातनं त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे, म्हणजे या ट्रेनिंगचा त्यांना भविष्यामध्ये उपयोग करायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे ट्रेनिंग करत असताना मी मला बोलायचं तर मी थांबणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो, फक्त जगत असताना माणूस म्हणून बाळांनो जगा, आणि तुमचा बिझनेस उभा करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या, तुमच्या क्षमता ओळखा, संधी ओळखा. लक्षात घ्या, पाटील सरांच्या बद्दल मुलं बऱ्याच वेळा म्हणायची, पाटील सर भयानक स्ट्रिक्ट आहे, पण तो माणूस जो आहे त्या ठिकाणी त्या माणसालाच माहिती आहे की त्याची अवस्था काय होती. पाटील सरांच्या पेक्षा सुद्धा स्ट्रिक्ट माणसं माझ्या आयुष्यात आहेत. अक्षरशः रडकुंडीला आणणारी माणसं असतात. का आणतात ती असतात माणसं माहिती आहे काय, आपल्याला ती सक्षम बनवत असतात, आपल्या आत्महत्येकडून आपल्याला ती वळवत असतात, आपल्याला जगायला शिकवत असतात ती माणसं, की अडचणीतून सुद्धा काही गोष्टीवर मात केली पाहिजे. सासू माझी वाट आहे, असू दे ना, सासरा माझा असा करतोय, असू दे ना, थोडे दिवस आपल्याला पेशन्स.
तू सुद्धा उद्या सासू होणार आहेस, तू सुद्धा उद्या सासरा होणार आहेस, तू सुद्धा उद्या नवरा होणार आहेस. म्हणजे ह्या गोष्टी, हे बघा बऱ्याच गोष्टी, काही वेळा आपल्याला अनावधानानं काही दुःख येतं वाट्याला, पण ते आनंद घेऊनच जगत राहील. तुम्हाला मी समोर बोलताना असं वाटतंय की दिवटे सरांना बहुतेक काहीच गोष्टीचं काही नाही आहे, पण मी सरांना बोलता बोलता काही गोष्टी सांगत असतोय, म्हणत असतोय त्या गोष्टी. म्हणजे असं नाही बाळांनो की माझ्या कुटुंबाचं दुःख म्हणजे माझं दुःख, असं नाही. समाजातली काही दुःख आपण जर घेतली तर आपलं दुःख हलकं करणारी माणसं सहज येत असतात आपल्याबरोबर. आपल्याला काय वाटतंय, काय देणं घेणं आहे, असं नाही. जाता जाता आपल्याला पैशाची जरी मदत नाही करता आली तर चांगल्या दोन शब्दांची जिथं गरज वाटते तिथं ती मदत करा. आणि आत्ता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तरुण पिढीला माझा एक महत्वाचा संदेश आहे, व्यसनापासून तुम्ही दूर राहा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका येणार नाही. डिप्रेशन मध्ये गेला तर तुमच्या जवळचा माणूस कोण आहे त्याचा सल्ला घ्या, तुम्हाला पाहिजे असेल तर. म्हणजे जो खरोखर प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला देईल अशा माणसाचा. मी माझ्या विद्यार्थ्यांना, 10वी नंतर बाहेर पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी ताकीद करतोय. आता माझ्याबरोबरचा माझा एक मित्र आहे जवळचा, पण त्याच्या घरातले माझे विद्यार्थी आहेत. बरेच त्यांचे म्हणजे भाचे आहे, त्यांची पुतणी आहेत, आता ते इंग्लंडमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्या पुतणीनं शाळेत आल्यानंतर पत्रिका द्यायला आल्यानंतर 11,000चा चेक देऊन गेली माझ्या शाळेसाठी. का? आज उदाहरण का सांगतोय, कारण तिला वाटलं ह्या शाळेने मला काहीतरी दिलेलं होतं. म्हणजे अशी विद्यार्थी मी त्यांना सांगितलं, तुम्ही कधीही मला फोन करायचा ज्यावेळी तुम्हाला डिप्रेशन मध्ये जाता, इतर वेळी मला करू नका तुम्ही अजिबात फोन. फक्त मला जिथं सुचलं देवाला दिलं तर मी तुम्हाला त्यातून मार्ग फक्त सांगेन. आज पैसा एकेकांच्याकडे प्रचंड आहे, पण आनंदच घेत नाही. ते पण घ्यायला जगायला शिका. सगळ्यात महत्वाचं ज्या मुद्द्यावर मी बोलायचं आहे, फक्त 1-2 मिनिटं पाटील सर वेळ घेतो की आपल्याला तालुका कृषी अधिकारी पाटील सर भेटले. म्हणजे त्यांनी ह्या संस्थेसाठी खूप त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. वेंगेकर साहेब त्यांचं पण या संस्थेसाठी खूप मोलाचं मार्गदर्शन असतं. तरुण पिढी आहे. त्यानंतर कमते साहेब, ही माणसं रिलेटेड आहेत. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे संस्थेच्या शाळेचे प्राचार्य मगदूम सर माझे मित्र आहेत, ते जवळचे सुद्धा, ते सुद्धा म्हणजे अगदी बऱ्याच वर्षापासूनचे, त्यांचं सुद्धा संस्थेसाठी खूप सहकार्य असतं. अशी माणसं आपल्याला भेटली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या संस्थेकडून तुम्हाला जेवढं, आता पाटील सर जरी स्ट्रिक्ट असले तर तेवढेच ते सेन्सिटिव्ह पण आहे. त्याच्यात मी जर अशा माणसाच्या जवळ मत प्रामाणिक व्यक्त केला, मी बऱ्याच वेळा असा अनुभव घेतला, बरं आपण तुम्हाला सांगतो, तुमच्या घराची प्रामाणिक अडचण जर तुम्ही समोर एखाद्या अधिकाऱ्याजवळ जर मांडला ना, तो अधिकारी तितका सेन्सिटिव्ह असतो. आपल्याला काय वाटतंय की हे माझं कशाला सांगायचं, पण आपल्या जवळच्या अधिकारी आहेत ना, ते आपले ते वडिलांसारखे असतात, आईसारखे असतात, काही वेळा शिक्षक, तर त्यांना आपण व्यक्त कधी प्रायव्हेट व्यक्त व्हा तुम्ही, इतरांच्या तुम्ही मिळून होत नाही. मग प्रायव्हेट बाजी सर अशाची खरोखरच अडचण आहे. ती माणसं तुम्हाला खरोखरच सहकार्य करतात. चुका होतात, माणसाकडून चुका या होतातच. वय आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी अग्रेसिव्ह असतं हे सगळं असलं तर तुम्ही त्या लेवलला जाऊन सुद्धा काही वेळा चूक आपली मान्य केली म्हणजे कुठेही असेल. मग तुम्हाला आता इथून भविष्यामध्ये तुम्हाला आपल्याला भोसले सर लाभले, बँकेची खूप चांगली माहिती दिली भोसले सरांनी, प्रचंड चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर नार्वेकर मॅडम भेटल्या, तुम्हाला कसं जगायचं, टेन्शन कसं कमी करायचं हे सांगितलं. आपल्यातली जी पूजा मयेकर होती, तिनं परवा खूप छान सांगितलं की आपल्यातल्या क्षमता ओळखायला शिका म्हणून, आपल्यापेक्षा लहान असून तिथं सांगितलं. त्याचबरोबर चव्हाण सरांनी तर कृषीबद्दलची प्रचंड माहिती, पेस्टिसाइड्स असतील, इन्सेक्टिसाइड्स असतील, फर्टिलायझर्स असतील, माती परीक्षण असेल, आणि शेती हीच आपल्याला जगवण्यासाठी प्रचंड शाश्वत आहे. शेतीबद्दलचा जो उद्योग असेल तो तुम्ही प्रामाणिकपणे करा. असं काय नाही तुम्ही कर्ज काढूनच करा, तुम्ही सुरुवात लाखापासून करा, 50,000 पासून करा. छोटी छोटी तुमची ज्यांची शेती पाणी आहे त्यांनी डेअरी व्यवसाय जो आहे, आता मुलींच्या बाबतीत एक सर उदाहरण सांगत होतो मी, ह्या पश्चिम भागामध्ये काही कुटुंबात बघितले, माझे मित्र शिक्षक आहेत, चांगले शिक्षक, पण त्यांच्या बायका त्यांनी 10वी-12वी शिकलेले आहेत, त्यांना पुढे शिकता आले नाही. पण घरात 4 गाई, त्या बिचारा लवकर, त्यांना फक्त सर आम्ही वैरण आणून टाकतोय, सकाळची वैरण आणि संध्याकाळची वैरण आणून कुट्टी करून ठेवतोय, मी कुठलेही काम करत गोठा छान मात्र मी इन्व्हेस्टमेंट करून दिलाय. त्या बिचाऱ्या लवकर उठतात, शेण काढायचा प्रश्नच येत नाही, खोऱ्यात फक्त वडायचं, समजलं का, आणि स्वच्छ मसरांच्यावर पाणी मारायचं, धारा काढायच्या आणि दूध घालायला ते पण द्यायचं, मग आपण करायचं, मग जेवण करायचं.
अंगावरती सोनं त्यांच्या मावत नाही, तरी स्वतः नवऱ्याकडे अपेक्षा केली नाही असं तुमच्या बायकोला तयार करा. समजून सांगा, तुमच्या बरोबरीने उभा करायला राहा सांगा. आता हे सहज शक्य नसतं, मी म्हणतोय बोलणं बरोबर आहे, पण ती मनाची मी मुलींना सांगताना ते सांगायचं की बाळांनो तुम्हाला छोटे मुलं ते ह्या आलेल्या ज्या आहेत. आता सविता मॅडमांचं जर उदाहरण सांगितलं तर खरोखर काही वेळा मला, मी परवाच माझ्या मिसेसला म्हटलं, त्या बिचारीने काय म्हणजे त्या व्यक्त होताना वाटतंय आपल्याला, पण नाही ते आनंदाने करायचं. मॅडम तुम्हाला ती संधी आहे जीवनात, तुम्हाला कदाचित भविष्यात तुमच्या मुलाला त्याचा आनंद होईल, तुम्हाला सुखी मिळेल, तुम्ही होणार 100%. मुलींच्या मध्ये काहींच्या अडचणी होत्या, मुलांच्या मध्ये बऱ्याच जणांच्या अडचणी होत्या, पण त्याच्यावर मात करत असताना तुम्ही फक्त त्याचा शांत डोक्याने मात. त्यातला आता तो गोव्याला आहे, मी त्याला म्हटलं अरे तुम्ही प्रवास करताय, एका ठराविक वयापर्यंत करा, त्यानंतर तुम्ही काही छोटे उद्योग करा, आणि हे करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना आत्मविश्वास द्या बाहेर पडत असताना, साक्षी आणि तू देतेस ते 100%. काय सांगितलं मी, हे जगण्यासाठी हे महत्वाचं आहे. घरच्यांना आत्मविश्वास की माझं मूल असं आहे. मला एका शिक्षकाने आपल्या मुलीचं उदाहरण सांगितलं. आज ती अमेरिकेमधील एका अशा ठिकाणी आहे बरोबर प्रदेशामध्ये, आता ती ओळखतच नाही. तिनं ज्यावेळी ती 10वी झाली आणि ती म्हणाली मला हॉटेल व्यवसायामध्ये कोर्स करायचा, हॉटेलिंगचा. तिच्या डोक्यात एक ठरलेलं होतं, आणि मग ती आपल्या वडिलांना सांगायला गेल्यानंतर ती म्हणाली हे कुठलं हॉटेल व्यवसाय करतेस. मग तिने समजून सांगितलं नाही बाबा मला काय करायचंय बाबा, मी ठरलेलं आहे माझं काय हॉटेल, मला अमुकच कॉलेजला घ्यायचंय. तिथंच तिने ऍडमिशन घेतलं. त्यांना सरांना मात्र त्यांचा पूर्ण विश्वास होता आपल्या मुलीवर. फक्त तिने एकच सांगितलं की मी तुमच्या कुठंही प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही, एवढंच फक्त तिने सांगून टाकलं जाताना. ते म्हणाले त्या दिवसापासून मी माझ्या मुलीला कधीही म्हटलं नाही असंच करायला पाहिजे. ती जवळजवळ कोरोनामध्ये गेलेली मुलगी अजून तिकडेच आहे, पैसा पाठवते, व्यवस्थित आहे, आता मी लग्न करणार आहे, आताच मला ते सर वेल सेटल झालं. गेली 12वी झाल्यानंतर कॅटरिंगचा तो याचा कोर्स तुमचा हॉटेलिंगचा आहे, तो 1 वर्ष का 2 वर्षाचा केला, ती बाहेरच गेली. असं विश्वास निर्माण करा. अनेक आपले विद्यार्थी आहेत. माझा एक ITI झालेला विद्यार्थी, मी परवाच उदाहरण सांगितलं, ऑस्ट्रेलियामध्ये 8 गुंठ्याचं त्याचं स्वतःचं घर 8 गुंठ्यामध्ये, स्वतःची इंडस्ट्री परवा गेल्या वर्षी त्यांनी खरेदी केली. अशोक पाटील म्हणून आपला माणूस, यांचं पूर्ण फॅमिली, यांचे भाऊ थोरले, ज्यावेळी बंगला बांधला त्यांनी त्यावेळी बघायला गेलो होतो शिक्षक म्हणून. हॉटेल व्यवसायामध्येच त्यांनी काम केलं होतं. आम्ही इंग्लंडमध्ये आहेत त्यांचे ते भाऊ, हा सगळं फॅमिली त्यांची आहे, जावया सगळीच तिकडे आहेत. फक्त तुम्ही ते प्रामाणिकपणे करा. आणि आम्हाला खरोखरच या ॲडव्हान्स फाउंडेशन मार्फत खूप भरपूर मिळालं. मला संधी मिळाली, मी एक एवढा वयस्कर असून जर समजा माझं काही चुकलं असेल वागत असताना, सांगत असताना, करत असताना, तर मला खरोखर मी केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अशा माणसांचा मला सहवास लाभला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द मी तिच्या जीवनात खरंच कुठेतरी माणुसकी संपत चाललेली आहे, तर या माणुसकीला आपण जपलं पाहिजे. फक्त पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा आहे की शेतकरी काय आहे किंवा काय करू शकतो, हा बदलण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. एक शेतकरी उद्योजक पण बनू शकतो, किंवा एका शेतकऱ्याच्याकडे किती पॉवर असते हे सिद्ध करून देण्यासाठी आपण आज येथे जमलेलो. आणि दिवटे सरांच्या भाषणातून आपल्याला हे समजलं की जर आपल्याकडे फक्त पैसा किंवा नॉलेजची गरज नाही, तर माणुसकी सोबत सगळ्यांना घेऊन जगणं ही सुद्धा आज समाजाची गरज आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. त्याचबरोबर जो शेतकरी आहे तो आज जगाचा पोशिंदा असला तरी माणसं त्याच्याकडे एकदम निगेटिव्हिटीने बघतात की हा काय शेतकरी आहे, हा काय करू शकतो. पण खरं तर आपल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जे शेतकऱ्याचं ज्ञान आहे ते आपल्या पटीने कितीतरी मोठं आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे. तर आज आपण सगळे इथं हा जो कोर्स 45 दिवसाचा पूर्ण केलेला आहे, त्याच्यातूनच आपण एका शेतकऱ्याला किंवा आपण एक शेतकरी म्हणून समाजात एक चांगली ओळख निर्माण करू शकू. यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाचा जो आता अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करावे. अधिकारी माननीय पाटील सर, गंगेकर सर, कमते सर, शुने सर, माझे मित्र गुरुवर्य मित्र पाटील सर आणि जोशीलकर सर, दिवटे सर, तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी माझा सत्कार केला त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. खरं तर इथला सत्कार हा सर माझ्यासाठी लकी आहे, कारण इथला सत्कार झाला की त्याच्या पुढचा सत्कार कुठेतरी तयार असतो. आतापर्यंत
जेवढे पुरस्कार मिळाले ते इथं पहिला पुरस्कार मला म्हणजे पहिला पुरस्कार मिळाला त्याचा पहिला सत्कार हा इथंच होता. त्यामुळे इथं सत्कार झाला की मला चाहूल लागते, मला अजून पुरस्कार तयार असतो. यावेळेचा सत्कार थोडा खूप मोठा होता, माझ्यासाठी फार महत्वाचा होता. तो आतापर्यंत केलेल्या कामाचं एक चीज होतं. डॉक्टर किरण बेदी आणि सायना नेहवाल बॅडमिंटनपटू यांच्या हस्ते संपूर्ण देशातले जे बेस्ट प्रिन्सिपल होते त्यातला तो प्रिन्सिपलचा अवॉर्ड मला मिळाला होता. अभिमान आहे की ही संस्था राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे, कृष्णा व्हॅली ऍग्री ऍडव्हान्स सेंटर. त्याचाच थोडासा परिस्पर्श कदाचित मला लागला असावा आणि मला तो पुरस्कार मिळाला असावा. देवटे सर सांगतात तसं फक्त काम करा. आम्ही आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये फक्त काम करत राहील. तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जा त्यातलं बेस्ट. कारण पृथ्वीची लोकसंख्या साधारण सर 7 अब्ज आहे, तरीही आपल्याला इथं जन्म दिला. त्या विद्यार्थ्याचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे आपल्याकडून करून घ्यायचं आहे. आपली काही गरज नाही, 7 अब्ज मध्ये आपण एक साधा जीवाणू पण नाहीये, पण तरीही तुम्हाला तिथं इथं जन्म दिलाय आणि याच धर्तीवर दिलाय. त्याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचं काहीतरी असं प्लॅनिंग आहे की तुमच्या हातून काहीतरी वेगळं घडावं आणि हे वेगळं घडवण्याची ताकद आपल्यात आहे. आम्ही पण काही फार मोठ्या अशा मोठ्या कुटुंबातून आलो असं नाही, सामान्य कुटुंबातून आलेलो, पण एक जिद्द आहे आमची की काहीतरी वेगळं करायचं. त्या माळरानावर काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी प्लॅनिंग सुरू केलं. 4 वर्षामध्ये आज आपण चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत. इथंही तुम्हाला 45 दिवस, मला वाटतं पहिल्या दिवशी उद्घाटनाला मी होतो त्यावेळेला चेहऱ्याच्यावर सगळ्यांच्या प्रश्नचिन्ह होती. तर बरोबर आपण बोललो होतो. आज थोडासा आत्मविश्वास दिसतो आणि हा आत्मविश्वास निश्चितपणानं तुमच्या फ्युचरसाठी महत्वाचा ठरेल. इथून गेल्यानंतर हे ट्रेनिंग जर फलदायी व्हायचं असेल तर तुमचा स्वतःचा बिझनेस उभा राहायला पाहिजे. पाटील सरांच्या परमिशन शिवाय, कृषी अधिकारी साहेबांच्या परमिशन शिवाय मी असं सांगतो, ज्या दिवशी तुमच्या फर्मचं तुमच्या उद्योगाचं उद्घाटन असेल, सर आणि मी दोघंही तिथं व्यक्तिशः हजर असणार. निश्चितपणाने त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आम्ही असतो आणि असं भाग्य आम्हाला लाभावं. तुमच्या उद्योगाचं किंवा फर्मचं उद्घाटन सरांच्या किंवा आमच्या उपस्थितीमध्ये व्हावं, याच्यापेक्षा मोठा अनुभव आम्हाला कुठला नाही. हे आम्हाला फार मोठं सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला द्यावं. तुमच्या भावी कारकिर्दीसाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुमचं उज्ज्वल आयुष्य सुरू होऊ यानंतर अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सत्कार केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितलेलं मोलाचं मार्गदर्शन. तर कोणत्याही फील्डला स्कोप नाहीये, त्या फील्डमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला स्कोप असतो. त्यामुळं आपण फील्ड कोणती निवडली हे बघण्यापेक्षा जी पण फील्ड निवडली त्यात आपण 100% द्यायचं आणि त्याचा मोबदला आहे आज ना उद्या, भले 2 वर्षांनी 4 वर्षांनी मिळो, पण तो आपल्याला 100% प्रामाणिकपणे मिळणार. त्यामुळं कोणती फील्ड चूज केले याला महत्व नाही, तर फील्डमध्ये 100% काम करायचं हे आपल्या हातात आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट वाटपसाठी मी सर्टिफिकेट आहे मग सरांना सर्टिफिकेट वाटप कोण राहिलं बघा. चला सगळ्यांनी जमा.
कर. वाचला दिसतंय. स्पेशल थँक्स. मला ऑफिसला यायला वेळ व्हायचा तुमच्या तर बरोबर खरंच खरंच तसं काय नाही सकाळी आज नाही. ओके. पाटील सरांनी आपल्याबरोबर सन्माननीय व्यासपीठ, आज कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी गणपती शिवणे साहेब जे आहेत वडक्षवाचे त्यांना वेळ दिली होती. त्यांना म्हटलं तुम्ही कार्यक्रमाला इथं येणार आहे, तुम्हाला वडक्षलेवर उत्तर जाऊ पडेल म्हटलं आणि तुम्ही इथंच या. त्यांना इथं बोलवायचा उद्देश काय होता की मला त्यांना दाखवायचं होतं, संस्था दाखवायची होती. म्हणजे आपल्या बाजूला सर्व गोष्टी आहेत, आजूबाजूला सर्व गोष्टी आहेत, तालुक्यामध्ये आपल्या सर्व गोष्टी आहेत. सरांना जी कल्पना पटली असेल, सरांचं पण शिक्षण MCM झालेलं आहे, मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट. आणि सरांचं सध्या पूर्ण त्यांनी आपलं उद्योगधंदा त्यांनी केला, त्यांना आता भागातून काहीतरी करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय मला म्हणत होते की त्यांना एक काजूचा युनिट उभा करायचा आहे. त्यांना मी म्हटलं चला एक तुम्हाला संस्था दाखवतो. म्हणजे जेव्हा मी तुमच्याकडे पाहिलं तर त्याला पण त्याचा कॉन्फिडन्स आला असेल की बाबा आपण एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एज जे फॅक्टर आहे तुम्ही जे म्हटला तसं काहीच नसतं. माझ्या आजोबांचं वय 88 आहे, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिटायर झाले PWD मध्ये, पण अजून ते निवांत चालतंय, त्यांचं काम चाललंय. म्हणजे एज इज जस्ट अ नंबर. सरांना पण मी ते दाखवलं आज की आपल्या इथं संस्था आहे, उत्तूरमध्ये संस्था आहे आणि आपल्यासोबत मार्गदर्शनाला पाटील साहेब, जोशीकर साहेब, तुम्हाला त्यांची ओळख पण असेल. सरांना पुढे एक उद्योग उभा करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं की आज त्यांनी काहीतरी त्यांचा बिझनेस त्यांनी आपलं नोकरी केली आणि नोकरीनंतर आज तिकडे वळत आहे. मग तुम्हाला आज जर नोकरी करू वाटली, उद्या काही कारणामुळे तुमचा आर्थिक अडचणी असतील किंवा काही पण इन नंबर ऑफ गोष्टी तुम्ही कधी पण हे चालू करू शकता. उद्योजकताचा विषय आहे, उद्योजकता म्हणजे एंटरप्रेन्योरशिप. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्कोप आहे. म्हणजे आजच चालू करायला पाहिजे असं नाही. तुम्ही आता जरी आज जरी काही प्रॉब्लेम आला, थोडा सेटबॅक आला, परत दुसऱ्या गोष्टीत तुम्ही जाऊ शकताय. आता साहेबांचा कधी घरात बाबा आर्थिक अडचणी असतील तेव्हा त्यांना तो नोकरी करणं गरजेचं असेल, बरोबर ना. त्यावेळेला त्यांनी नोकरी करायचा निर्णय घेतला. पण आज त्यांचा जो मूळ पिंड होता उद्योजकतेकडे वळायचं, त्यांनी मला काल स्पेशल फोन केला. मी त्यांना म्हटलं नाही घेतलं साहेबांना भेटा म्हटलं, DRP जे आपले आहेत PMFME जे नोडल अधिकारी त्यांना भेटा म्हटलं. नाही पण तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं, माझी काय हरकत नाही म्हटलं, मी तर येणारच आहे म्हटलं. आणि मग त्यांना मी थोडं विचारलं, थोडं त्यांना चर्चा केली, त्यांना काय करायचं नेमकं. म्हणजे आणि जेव्हा तुम्हाला पाहिलं तेव्हा मला पटलं की बाबा हा व्यक्ती कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट करू शकतात. म्हणजे हे जे आपलं जे युनिट आहे सगळं, जे विद्यार्थी आपले जे काम करतायत किंवा बाबा आपला जेव्हा उद्योग उभा करावा. आणि कसं आहे, शासनाचं धोरणच आहे की लोकांनी नोकरीच्या मागे न पडता उद्योजकतेकडे वळावं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या कोल्हापूर जिल्हा हा उद्योजकतेमध्ये सगळ्यात एक नंबर आहे. आणि त्यामध्ये चंदगड आणि आजरा हे 2 तालुके फार वर आहेत. आपल्याकडे काजू प्रोसेसिंग युनिट किंवा ऊसापासून जे आपलं आपण जे काय करतो गुळाची ढेप किंवा बाकीचे प्रोडक्ट्स आहेत उद्योजकतामध्ये पूर्ण जिल्ह्यात आपल्या दोन तालुक्याचे प्रोडक्ट जास्त आहेत. काजूचे प्रोडक्ट म्हणा, नाचणी प्रक्रिया उद्योग म्हणा, बिस्किट म्हणा किंवा जे पण उद्योग आहेत ते सगळ्यात जास्त 2 तालुक्यातच आहेत. आणि आपल्या तालुक्यातच ही संस्था आहे. आपल्या तालुक्यात उत्तूरमध्ये संस्था आहे. आणि या उत्तूर म्हणजे मी जेव्हा सरांची मागच्या चर्चा करत होतो, आज पण 52 बॅचेस झाल्या, बरोबर. ती 52वी बॅच, 52 गुणिले 25 म्हणजे 1300 विद्यार्थी. आणि 1300 विद्यार्थ्यांमध्ये मला वाटतं आपल्याच हीच 25 आहे सर, बाकी 35. हा बाकी सॉरी हा म्हणजे आतापर्यंत 1500 विद्यार्थी अंदाजे झाले असतील, 1500 प्लस विद्यार्थी झाले असतील. त्यातले भरपूर जणांचे माझ्यासमोरच उदाहरण आहे. इथं आपल्या अर्धाच्या एक मॅडम आहेत, त्यांनी इथंच डवरी मॅडम, त्यांनी आपल्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं, आमच्या मार्फत तुमच्या मार्फत त्यांनी त्याला काय म्हणतो आपण अवजार बँक घेतली आणि अवजार बँक मध्ये चांगल्या पद्धतीने उद्योग उभा केलाय. मग ते त्यांचं
आर्थिक सक्षमीकरणाचे धोरण आहे. म्हणजे शासकीय योजना म्हणा की तुम्हाला त्याचा अनुभव अभ्यास या सगळ्यात जे उभा करावे भागाभागा छोटे छोटे उद्योग जेणेकरून बा आपली जी आर्थिक गरज आहे ते पार पाडणे या संस्थेचा मूळ उद्देश असणार आहे. आणि या उद्देशातून तुम्ही सगळ्यांनी तर शिक्षण घेतलं आणि अनुभव तुम्हाला त्या फील्डमध्ये गेला तर अनुभव येणार आहे. म्हणजे त्यात तुम्हाला असं नाही होणार की बाबा तुम्ही केला लगेच चालू होईल. भरपूर अडचणी येणार आहेत. म्हणजे आज सांगतो भरपूर अडचणी येणार आहेत. पण तुमच्यासाठी पाटील साहेब जोशीलकर साहेब आणि आम्ही कृषी विभाग तुमच्या काय मतीला असणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. हा सर आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं एक फक्त सांगतो आमचं एक लेक्चर आम्हाला ठेवायचं आहे कमते साहेबांचं यांत्रिकरणामधलं म्हणजे कृषी विभागाला तुम्ही वेळ द्या. हा. त्याच्यातले वेगवेगळे म्हणजे एक्सपर्ट लोक येऊन तुम्हाला मार्गदर्शन मागच्या वेळेस सरांना कॉल केला होता मी नाही, फक्त एमके साहेबांना सांगा कारण की माझं शेड्यूल सरांना वेळ नसल्यामुळे सरांनी फोन केलेला फोन केला होता ते कॉन्टॅक्ट झालं नाही. नाही एमके साहेबांना सांगा एमके साहेब त्याच्यानंतर आभार विशेष आभार आहे. व्यक्त करण्यासाठी सन्माननीय भूषण पाटील सर तालुका कृषी अधिकारी, त्यानंतर अमित येमगेकर सर, मगदूम सर, त्यानंतर कामते सर, शिवणे सर, सचिन पाटील सर, जोशीलकर सर, तसेच म्हणजे भूषण पाटील सरांनी जे उद्योजक जसे घडणार आहेत किंवा कसे ट्रेनिंग प्रकारे तुम्ही घेताय त्याविषयी मार्गदर्शन केलं व त्यांनी मोलाचा वेळ आपल्यासाठी सर्वांसाठी दिला त्यासाठी प्रथमतः त्यांचे सर्व मनपूर्वक आभार. अमित येमगेकर सर यांनी सुद्धा आपल्याला मोलाचा वेळ दिला त्याच पद्धतीने सुद्धा त्यांचे आभार. मगदूम सरांचे आभार, व तसेच जोशीलकर सर आणि पाटील सर यांनी जे आम्हाला ट्रेनिंगमधून जे मार्गदर्शन केलं व उद्योजक कसा काढायचा किंवा कोणत्या प्रकारे आपण करू शकतो म्हणजे प्रत्येक अडचणी वगैरे ह्या ट्रेनिंगच्या मार्फत त्यांनी उद्योजकांना कसं घडवायचं हे मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. तसंच हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.